टॉयलेट मध्ये एसी आहे. तर गाईजनो शुभ सकाळ. आणि आज आहे 6 जून म्हणजे शिव छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक. तर आजचा दिवस एकदम भारी असणार आहे, कारण आपण आज चाललोय मालवणवरून गोव्याला आणि तिकडची काय मजा होईल ते बघता येईल. आता मी ट्रॅव्हल्स बघायला आलो आहे. ट्रॅव्हल झाली त्याची, नाहीतर इकडनं कुडाळला जावं लागेल. कुडाळवरून बस आहेत, तिकडनं बस करून थिविमला उतरायचं. थिविमवरून आपलं हॉटेल बुक केलं आणि तिकडनं बाकी काय बीच वगैरे. इकडे फक्त बीच वगैरे जास्त फिरण्यासारखं आहे, म्हणजे आता मालवणात. आणि एक राजकोट म्हणून आहे, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्ही बघितला असाल, मोठा आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल. तिथे जायचं होतं, बघू आत्ता झालं तर जाऊ. आम्ही दोघंच आहेत आता, झालं तर जाऊ, नाहीतर नेक्स्ट टाईम जेव्हा एकदम प्रॉपर ड्रोन घेऊन ड्रोन शूट करता येईल असं जाऊ. नेक्स्ट टाईम नक्की जाऊ. चला आत्ता भेटू नंतर. तर गाईज आज जयंती सॉरी राज्याभिषेक सोहळा आणि आपल्याला महाराजांची मूर्ती दिसते, म्हणजे आपलं काय बोलतो त्याला दर्शन झालेलं आहे. इथे आलं आम्ही आता इतकडनं झांटे काजूमधून इथे शिफ्ट झालो आता कॅश. तर म्हणजे नशीब असेल तर सगळं होतं. ऊन खूप आहे आज, उन्हाने वाट लावली. ओ माय गॉड. फुल शॉपिंग केली, लाडूची, काजूची, खाजा पण घेतली. हे पाव किलोचं आपण इकडे येऊ शकतो. श्री हरी. तर मित्रांनो, तुम्ही बोलत असाल हा आता तर काजू घेत होता, लगेच गाडीमध्ये कसा गेला. तर आम्ही नंतर घरी जाऊन म्हणजे हॉटेलवर जाऊन पॅकिंग वगैरे करण्यात वेळ गेला. पटापट पॅकिंग केली, जशी गाडी बोलवली ते म्हणजे जे पैसे वगैरे राहिले ते पेड केले आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये बसलो. म्हणून गाडीमध्ये वेलकम टू गोवा. आम्ही आता निघालोय गोव्यासाठी आणि थोड्याच वेळात आम्ही म्हणजे 1-2 तासात आम्ही गोव्याला पोहोचू. आणि गोव्याचा विषय एकदम डेंजर असणार, कारण तिथे खूप मजा करणार आहे. आम्ही कुठे कुठे जाऊ तिथे दाखवू तुम्हाला. आणि आम्ही आता जो हॉटेल बुक केलाय तिथं स्विमिंग पूल पण आहे. डेंजर विषय बघा. ठाण्याचा राजा, ठाण्याचा राजा, ठाण्याचा राजा. कमिंग सून ठाण्याचा राजा. तब तक आप व्यू एंजॉय करो. आवरा बना के मैंने सिखा के मैंने बैठे बरे नाही मैंने. इकडे काय एअरपोर्ट आहे का? काय एअरपोर्ट आहे ना? बनले की आहे काय तिथे एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट एअरपोर्ट मुळे फिरून जायला लागतं ना खूप. एअरपोर्ट आहे का तो? तर गाईज डायरेक्ट झोपून उठलोय, आलोय डायरेक्ट तिकडे कासादे विलेज हॉटेलला. आणि याचा स्विमिंग पूल आम्हाला वाटला लय मोठा आहे, पण आलाय छोटा आहे. वाटला काय काय किती कॅश नको देऊ, माझ्याकडे आहेत नाही 700 रुपये. पोचलो फायनली दुसऱ्या ठिकाणी, ते आहे गोवा. आणि आता नंतर थोड्या वेळाने आम्ही पूल विलवर जाऊ. पूल नाही सॉरी बीचवर. पूल बघा चायला हे बोलतात
ते आधीच्या वेळेस आलेले. आम्ही त्याचा पूल जुनं हॉटेल होतं ना पूर्ण एवढा मोठा होता. आमच्या तिकडे पूल छोटा आहे. बघू आता कसं काय ऍडजस्ट करायला लागेल. ऍडजस्ट करावं लागेल. उद्या आपण जाऊ तिकडे. लांब आहे आतमध्ये हॉटेल पण नाही जाऊ. 3000 घ्या पण एकच दिवस खातो. लाईट बंद केलं चांगलं वाटतं. तर मित्रांनो आम्ही कलंगूट बीच वरून आम्ही डायरेक्ट तिकडे गेलोय जिथे लोक जायला तरसतात, ते म्हणजे थलासा क्लब. तुम्ही तिकडचा व्ह्यू आणि तिकडची मजा मस्ती थोडीफार एन्जॉय करू शकता. गोवा कसं दिसतंय फोटो काढू. बघ आय लव्ह गोवा. आता शूटची वाट लागल थोडी. लांब 25 होणार आहे.